नमस्कार मंडळी. आपण सगळेच जाणतो की किशोरवयीन काळात आपल्या शरीरात खूप मोठे बदल होतात. पण हे बदल असेच होत नाहीत. यामागे एक खास प्लॅन, एक सिक्रेट ब्लूप्रिंट काम करत असते. चला तर आज तीच ब्लूप्रिंट आपण उलगडून पाहूया. तर मग प्रश्न हा आहे की या सगळ्या अविश्वसनीय बदलांमागे नक्की कोणती सिक्रेट रचना आहे? काय आहे ते रहस्य? चला शोधून काढूया. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना या वैज्ञानिक उतार्यात दडलेल्या आहेत. चला तर मग याचा नीट अभ्यास करूया आणि हे रहस्य सोपं करून समजावून घेऊया. ठीक आहे, तर आपली ही जी काही चौकशी आहे ती आपण सुरू करूया सगळ्यात आधी दिसणाऱ्या बदलांपासून, म्हणजे तारुण्यात होणारे मोठे बदल. तर बघा, हा जो संपूर्ण बदलाचा काळ आहे ना, तो साधारणपणे वयाच्या 11व्या वर्षी सुरू होतो आणि 19व्या वर्षापर्यंत चालतो. याच कालावधीला आपण किशोरावस्था असं म्हणतो. ह्या काळात काय होतं तर उंची आणि वजन झपाट्याने वाढायला लागतं. शरीरावर नवीन केस येतात, प्रजननवयव विकसित होऊ लागतात. खास करून मुलांचा आवाज थोडा घोगरा होतो, तर मुलींमध्ये स्तनांचा विकास होतो. पण हे सगळं तर फक्त बाहेरून दिसतंय. या मोठ्या बदलाची ही फक्त एक झलक आहे, सुरुवात आहे. पण प्रश्न हा आहे की हे सगळं बाहेरून घडतंय, पण आत काय चाललंय? शरीराच्या आत असं काय घडतंय ज्यामुळे हे सगळे बदल होतात? कोणती सिस्टीम यामागे काम करते? आणि याचं उत्तर आहे आपल्या शरीरातच एक कंट्रोल सेंटर आहे. हो, एक अदृश्य कंट्रोल सिस्टम आहे जी हे सगळं काही मॅनेज करते, नियंत्रित करते. या कंट्रोल सेंटरलाच आपण अंतःस्राव किंवा इंग्रजीत हार्मोन्स म्हणतो. आता हे हार्मोन्स म्हणजे काय? तर हे असे खास केमिकल मेसेंजर्स आहेत, म्हणजे संदेशवाहक. आपल्या शरीरातल्या ग्रंथींमधून ते थेट रक्तात मिसळतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या कामांवर नियंत्रण ठेवतात. आणि हे सगळं काम कसं चालतं माहितीये? अगदी एका चेन रिॲक्शनसारखं. सगळ्यात आधी आपल्या मेंदूजवळ असलेली पीयूषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँड एक कमांड देते. मग ही कमांड पुरुषांमधल्या वृषणांना आणि स्त्रियांमधल्या अंडाशयांना सक्रिय करते. आणि मग शेवटी या ग्रंथी त्या खास हॉर्मोन्सना रिलीज करतात जे या सगळ्या बदलांना चालना देतात. बघा किती परफेक्ट सिस्टम आहे ही. चला तर मग आता ओळख करून घेऊया त्या मुख्य एजंट्सची, म्हणजे त्या खास संप्रेरकांची, जे आपल्या शरीराचे केमिकल मेसेंजर्स आहेत. तर ह्या दोन मुख्य मेसेंजर्स आहेत. पुरुषांमध्ये वृषण टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन तयार करतात. यामुळेच दाढी मिशा येणं आणि आवाज घोगरा होण्यासारखी वैशिष्ट्ये दिसू लागतात. दुसरीकडे स्त्रियांमध्ये अंडाशय इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन तयार करतं आणि हा हॉर्मोन स्त्री विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी आणि प्रजनन प्रणाली तयार करण्यासाठी जबाबदार असतो. आता इस्ट्रोजनचं आणखी एक खूप महत्त्वाचं आणि खास काम आहे, ते गर्भाशयाला संभाव्य फलनासाठी म्हणजे फर्टिलायझेशनसाठी तयार करतं, जेणेकरून जर अंड फलित झालं तर गर्भाशय ते स्वीकारू शकेल. पण समजा जर फलन झालंच नाही तर काय होतं? मग गर्भाशयाचं ते तयार झालेलं अस्तर तुटतं आणि रक्तासोबत शरीराबाहेर टाकलं जातं. याच प्रक्रियेला आपण ऋतुस्राव किंवा सोप्या भाषेत मासिक पाळी असं म्हणतो. ठीक आहे, हॉर्मोन्सबद्दल तर आपण बोललो, पण आता थोडं मागे जाऊया. त्या बेसिक जेनेटिक प्लॅनकडे वळूया जो तारुण्य सुरू होण्याच्या खूप आधीच ठरलेला असतो. हो, आपण बोलतोय प्रजनन आणि लिंग निश्चितीबद्दल. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जरी हे सगळे शारीरिक बदल तारुण्यात दिसत असले, तरी लिंगाची जी काही आनुवंशिक रचना आहे ती जन्माच्या खूप आधी म्हणजे गर्भधारणेच्या वेळीच ठरलेली असते. आणि ही रचना ठरते गुणसूत्रांवरून, म्हणजेच क्रोमोझोम्सवरून. हा एक साधा जेनेटिक कोड आहे. जर फलित अंड्यामध्ये XX गुणसूत्र असतील तर जन्माला येणारं बाळ मुलगी असतं, आणि जर XY गुणसूत्र असतील तर ते बाळ मुलगा असतं. अगदी सरळ आणि सोपं. तर आता आपल्याला ही सगळी बायोलॉजिकल प्रोसेस समजली आहे. मग आता आपण यावर बोलूया की ह्या महत्त्वाच्या काळात आपल्या शरीराला सपोर्ट करण्यासाठी आपण कोणत्या चांगल्या सवयी लावू शकतो. आपल्या शरीराची ही जी काही ब्लूप्रिंट आहे तिला व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करायला हवी, बरोबर? त्यासाठी स्रोत दोन मुख्य गोष्टींवर भर देतो. एक म्हणजे संतुलित आहार आणि दुसरं म्हणजे व्यक्तिगत स्वच्छता. कारण या काळात शरीराला योग्य पोषण आणि स्वच्छतेची खूप जास्त गरज असते. आणि शेवटी ह्या एका वाक्यात या सगळ्याचं सार आहे. किशोरावस्थेमध्ये संतुलित आहार घ्यावा, तसेच व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वपूर्ण आहे.
ही अगदी साधी वाटणारी गोष्ट या संपूर्ण प्रवासात खूप मोठी आणि महत्वाची भूमिका बजावते. तर आता आपल्याला या बदलांमागचं विज्ञान, त्यामागची बायोलॉजी समजली आहे. मग आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हा बदल तर सार्वत्रिक आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात येतो. मग या अनुभवातून जाताना आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे, अधिक समजुतीने कशी मदत करू शकतो?